आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे। मी आता सध्या उभा आहे कामेरी जिल्हा परिषद भागातील करंजवडे गावामध्ये। आपल्यासोबत आहेत, आपण त्या ज्येष्ठ नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत की सध्या जिल्हा परिषद निवडणूक चालू आहे, काय तुम्हाला माहिती आहे का कशा पद्धतीने काय हाय माहिती म्हणतात, पण एवढं काय अजून कोण उभा राहिलंय काय आम्हाला त्यातलं एवढं काय ज्ञान नाही। बरं, सरकार कोणाची असं ते शेतकऱ्यांसंदर्भात काही चांगले लाभ झालेत का, फायदा झालाय का, काय झालाय फायदा किरकोळमध्ये एवढं काय आमच्यापर्यंत पोचून देत नाही कोण। बरं, म्हणजे शासनाकडून काही जे मिळतंय ते तुमच्याकडे पोहोचत नाही 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 पोचत नाही। भाजपच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक महिन्याला किंवा 6 महिन्यातून एकदा तुम्हाला किसान निधी जे मिळतो तो तर मिळतो का तुम्हाला? तो मिळत होता, आता याच्या 2 हप्ता आलेलाच नाही, म्हणजे जवळजवळ 8 महिने झालं मिळालं नाही। काय मिळालं नाही काय बघितलं, चौकशी करून गेलं की सरवळ चालू नाही, बंद पडलंय, ती वाघवाडीवर जावा इकडे जावा असं काय बी सांगते ते। बरं, एकंदरीत आता तुम्ही जवळजवळ 9-10 वर्ष झालं जिल्हा परिषदेची निवडणूक झाली नव्हती, आता ती 9 वर्षानंतर होते पहिल्यांदा। काय सांगाल, कसं बघता या निवडणुकी, कशा पद्धतीने एक शेतकरी म्हणून? आम्ही आता बघतोय म्हणजे काय आपलं जे काय कोण कामं करतील त्यांच्याकडेच बघितलं पाहिजे, बाकीचं काय आता दुसरं बघून काय उपयोगाचं आहे ते। काय वाटतंय दोन्हीमध्ये कुठलं पक्ष तुमच्याकडे किंवा कुठलं सरकार तुम्हाला मदत करते असं वाटतं मला? मदत करते की सरकार येणार येईल तेच करणार हो। आणि आता दुसरं गोष्ट म्हणजे ही सरकार काय आम्हाला म्हणजे मदत होती ती बी बंद करून टाकली, आमची काय भानगड करते कळणं झाले। म्हणजे भाजपकडं तुम्हाला मिळत होतं ती बंद झाली म्हणताय? बंद झाले हो। PM किसान निधी होती की नाही ती माझी बंदच झाली। आमचा अनेक चुलत भाऊ आहे, त्याची तर अजिबात 5-6 गुंठ रान आहे आणि काय त्यांचं नाही वयस्कर झालं आणि त्याची सुद्धा ती बंद झाली, 2000 रुपये मिळत होते। बरं, जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात एक उमेदवार म्हणून कसा उमेदवार असावा तुम्हाला असं वाटतं तुम्हाला? असं सगळ्यांचं कामं करणारा, मोहरवून झटणारा असा उमेदवार असावा एवढंच। बरं, तुमच्या करंजवडेमधील काही समस्या अजून काय आहेत का, म्हणजे काय म्हणजे रस्त्याची कामं असतील किंवा गटारी स्वच्छता, पाणी गावात असावं का, काय असावं पाहिजे, झालं पाहिजे। आता आमच्या ठराविक लोकांनी आमच्या घराच्या वाटा अडवल्या, ही सुद्धा कोण आमच्याकडे लक्ष देत नाही, कसं याचं पुढारीन काय काय। बरं, काय सांगाल या निमित्तानं, आता मीडियाच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल त्यांना? मग काय सांगायचं आता, येऊन त्यात प्रचार करायचा त्यावेळेला बघू सांगणार, तर आता काय आपण बोलू शकत नाही। अजूनही काही ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मामा, काय सांगाल गावातील तुमच्या रस्ते किंवा दवा हॉस्पिटल काय व्यवस्था आहे का? सगळं हॉस्पिटल आहेत पण वेळेवर डॉक्टर हजर राहत नाही ते। बरं, म्हणजे लोक सारी रानात गेल्यानंतर पुन्हा तो डॉक्टर येतो। बरं, हे आम्ही तिथं आमच्या ह्याला गेल्यानंतर आम्हाला ते समजते की बाबा डॉक्टर आज आलं नाही, ते उद्या आलं नाही, त्या माणसाने काय म्हणजे त्या वेळेला ही मिळत नाही शेवट। आता जिल्हा परिषद जे निवडणूक सुरू आहे ह्याच्यामध्ये जो कुठलाही उमेदवार तुमच्याकडे काही मतं मागायला त्यावेळेला ही समस्या तुम्ही बोलणार का त्यांना? बोलणार की बरं, तुमच्या मनातील एक उमेदवार असा कोण असावा असं वाटतं मला? कसा आहे आमचा उमेदवार आहे तिथे दादा आहे, असं आम्हाला तो काम करेल असं वाटते। तरुण आहे, चांगला आहे आणि तो बऱ्यापैकी हे करेल आणि आमच्या काय शब्द बोललो तर तो झेलेल असं आम्हाला वाटते। तरी पण एक नेतृत्व म्हणून जे जिल्हा परिषद तुमच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा ग्रामस्थांच्या माध्यमातून जो जिल्हा परिषद निवडून जाईल त्यानं तुमचं काम करायचं असं कसा नेतृत्व असावं वाटतं तुम्हाला? अहो, नेतृत्व असं तरुण असावं, काम करणारं आणि लोकांचं ऐकून घेणारा असावा। काही समस्या लोकांच्या असतील त्याने ऐकून घ्याव्या आणि ती सॉल्व करावं असं वाटते आम्हाला। मग ते कुठले मागं फिरत नाहीत, मागं पडून बघत बी नाहीत, असं अशी पद्धत आहे। तेवढ्यापुरते येतात मत मागायला, हे करायला, पुन्हा कोण लक्ष देत नाही। आता या माणसाला माहिती आहे आमचं घर 4 वर्ष झालं बांधून, त्याला वाट नाही, रस्ता नाही, त्याची कोण आमची तडजोड करत नाही। ग्रामपंचायत बी असली ग्रामपंचायत वरनं कळविलं आम्ही की ती खाली इकडे ग्रामपंचायतला कळवितात, पोलीस स्टेशनला कळवितात, ध्यान देत नाही, तशासारखं असंच आहे। अजूनही करंजोडे गावचे काही सुशिक्षित नागरिक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत की या निवडणुकीच्या अनुषंगानं काय इथं व्यवस्था आहेत किंवा कोणते उमेदवार त्यांच्या मनातील नेता कोण असेल असं त्यांच्याकडून आपण जाणून काय सांगाल? तुम्हाला या सध्या निवडणुकीकडे कसं बघता तुम्ही? निवडणुकीकडे बघण्याचा उद्देश म्हणजे एक म्हणजे वर केंद्रात मोदी सरकार आहे, तर राज्यात देवेंद्र फडणवीस आणि म्हणजे महायुतीचं सरकार आहे आणि ह्या दोन्ही स्तरावर दोन्ही म्हणजे
सरकार दोन्ही एकत्र असल्यामुळं जे खाली जेडपीला असू दे किंवा पंचायत समितीला ह्याला असू दे त्यांचीच सत्ता येण्याचे जास्त चान्सेस आहेत. आणि उमेदवार जो आहे आता जिल्हा परिषदला आमचा कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, त्यामध्ये भाजपकडून जयराज पाटील म्हणून आहेत आणि राष्ट्रवादी आपले शरदचंद्र पवार पक्षाकडून रणजित पाटील म्हणून आहेत. तर दोन्ही उमेदवार तसे चांगलेच आहेत, पण त्यातल्या त्यात सुशिक्षित आणि झटून काम करणार म्हणलं तर जयराज पाटीलच आहे. काय त्यांच्याकडनं अपेक्षा तुम्हाला? आता सध्या गावामध्ये तुमच्या काही समस्या असतील किंवा शिक्षण असतील किंवा आरोग्याच्या विषयक असतील, काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला? आरोग्यविषयक म्हटलं तर गावात जरा डासांचं प्रमाण जास्त आहे आणि त्यासाठी काहीतरी नियोजन करावं असं आम्ही त्यांना सांगू शकतो. किंवा आमच्या ग्रामपंचायतची इमारत जे आता प्रस्तावित आहे सत्तूभाऊच्या फंडातनं त्याला 25 लाख रुपये मंजूर झालेले आहेत, पण अजून एक 25 लाख रुपये लागतील. म्हणजे खाली गाळे बांधून वरती ऑफिस वगैरे असं करायचं ध्येय आहे आमचं. त्यामुळं येणाऱ्या उमेदवारानं याकडं गांभीर्यानं लक्ष द्यावं. तुमच्या मनातील असा एक उमेदवार कोण असावा असं वाटतं आणि कसा असावा? उमेदवार हा सुशिक्षित लोकांचं म्हणजे खाली तळागाळापर्यंत पोचून काम करणारा असावा आणि म्हणजे जनतेतून तो निवडून जाणार आहे, त्यामुळं जनतेच्या भावनांशी एकनिष्ठ असणारा असावा. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना निधी मिळतो किंवा लागवडी खतं काय असेल किंवा तुमचा जे काही निधी मिळतो तो म्हणजे आत्तापर्यंत मिळाला आहे का इथं किंवा मागील काळामध्ये असं? हो, मिळतो की मिळतो. थोडंसं काय झालं, शेतकऱ्यांचं एक गेले 8 महिने झालं PM किसानचा हप्ता फक्त आलेला नाही. त्याला काय तर अडचणी आहेत, कुणाच्या KYC पूर्ण नसतील, कुणाचं काय नसेल, तर ते थोडंफार त्या शेतकऱ्यांसुद्धा ते जागरूकपणानं त्या KYC वगैरे पूर्ण केल्या पाहिजेत. बरं, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपचे उमेदवार म्हटले जयराज पाटील, परंतु भाजपच्या माध्यमातून जे काही लाडकी बहीण असेल किंवा ज्या काही सुविधा चालू केली याचा फायदा होणार का असं वाटलं का तुम्हाला? 100% महिला वर्ग तर 100% मतदान करणारच भाजपलाच, म्हणजे महायुतीला. आणि पुरुषांचं म्हणावं तर पुरुषांच्या मनात जे सुशिक्षित तरुण आहे तो 100% BJP बरोबरच आहे आणि तो पण मतदान करणार. तर आपण पाहिलं की एकंदरीत इथं हा जिल्हा परिषदचा येणारा उमेदवार हा सुशिक्षित आणि सर्वसामान्यांच्या मनातला असावा, सर्वसामान्यांना एक जुळवून घेणारा असावा शेतकऱ्यांसाठी आणि इतरही गावाच्या समस्या आपल्या प्रामाणिकपणे जाऊन जे जिल्हा परिषदेमध्ये सोडवणारा हा नेतृत्व असावं असं इथल्या नागरिकांनी बोलून दाखवलेलं आहे. M24 ताससाठी मी दिलीप मोहिते, सांगली.